कर्ण हा चांगला व्यक्ती नव्हता. आपण समजा बघतो की कर्ण आणि बली महाराज यांच्यामध्ये डिफरन्स, यांच्यामध्ये फरक काय. तर जेव्हा भगवंत आले होते बली महाराजांकडे आणि म्हटले की मला 3 पग भूमी, तर बली महाराजांनी दिली आणि शुक्राचार्याने त्यांना पहिलेच वॉर्निंग दिली होती की हे विष्णू आहे, ते सगळं घेऊन जातील, यांना देऊ नको. तर बली महाराजांनी विचार केला, अरे विष्णू आहेत, विष्णूला तर सगळं दिलं पाहिजे. तर बली महाराजांनी शुक्राचार्यांचा त्याग केला आणि विष्णूंना सगळं दिलं, विष्णूंची साईड घेतली. तर बली महाराज जे आहेत हे ऍक्च्युअली दानवीर आहेत. पण कर्ण बघतो आपण की जेव्हा भगवंत येतात कर्णाकडे म्हणतात की धर्माच्या साईडनी ये, अधर्म सोडून दे, दुर्योधनाचा साथ सोडून दे. कर्ण म्हणतो नाही, दुर्योधनाने मला अंग देशाचा राजा बनवलाय आणि मी ती गद्दारी करू शकत नाही. इथे बघा बली महाराज जे आहेत ते शुक्राचार्यांचा त्याग करतात. शुक्राचार्यांनी त्यांना फक्त एका अंग देशाचा राजा नव्हतं बनवलं, बली महाराजांना त्यांनी जीवन दान दिलं होतं. कारण जेव्हा बली महाराज मृत्युमुखी पडले होते तर त्यांना जीवन दान संजीवनी देऊन शुक्राचार्याने त्यांना दुसरा जन्म दिला होता. ही पण बली महाराजांनी शुक्राचार्याचा त्याग केला. भगवंतांना शरण जाऊ देत नव्हते. तो पण व्यक्ती भगवंतांना शरण जाऊ देत नाहीत. तो आपला गुरु जरी असला तरी त्याचा त्याग केला पाहिजे. हे बली महाराजांनी शिकवलं, त्यामुळे हा शब्द आलाय बलिदान.